त्याला जर त्याचा प्रवास चांगला व्हावा असं तुम्हाला वाटलं तर कवितेच्या शेवटी तथास्तु म्हणून आशीर्वाद द्यायला काही विसरू नका. नट कसा जन्माला येतो आणि नटाच्या मनात काय असतं की अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला. ही थोडी थोडकी आग नाहीये, ही अत्यंत ज्वलंत आग मनामध्ये असावी लागते की अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला, अभिनयाची आग अन पुण्याई येते कामाला, देव देतो तेव्हा येतो एक नट जन्माला. ह्या जातीला स्वतःची अनेक रूप बघता येतात, चढून रंग एका जन्मी अनेक जन्म जगता येतात. तिन्ही त्रिकाळ क्षण क्षण हा स्वप्न नव्याने बघतो. एक नट देवाकडे सांगतो काय मागतो की जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं. आणि काशीनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले कधीतरी व्हावं की आणि शंकर शंकराडे. जगातलं सगळं चांगलं काम माझ्याकडे यावं, अनुभवानं माझं नाव आणि नंतर जावं, माझं काम दिसण्याची ही जादू व्हावी न्यारी, माझ्या नावे लांब असावी तिकिटावरची बारी. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली. हेही वाटत असतं तुम्हाला मनापासून सांगतो. मला पाहता नवतरुणींच्या गाली यावी लाली, पाऊल पडता मंचावरती कडा अडून मग टाळी. मी हसवता खळखळून मग एकच हसू पिकावं, माझ्या डोळा पाणी येतात त्यांनी हळूच टिपावं. माझी कामे माझी कीर्ती बरीच दशक टिकावी, न येवो तो दिवस की जेव्हा गची बाधा व्हावी. म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, म्हणे तू देवा इच्छिलेले सर्व सर्वा देतो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो, तथास्तु म्हण लगेच आपुल्या कामा हा नट जातो. तर असं माझ्या आई बाबांनी काही वर्षांपूर्वी तथास्तु म्हणलं. आणि 2010 साली मी मुंबईत आलो तेव्हा मला पहिले सिनियर माझ्या नाटकामध्ये भेटले, ज्यांचं नाव विनय आपटे. विनय आपटेंना किती लोकांनी पाहिलं त्यांचं काम धमालमध्ये. विनय आपटे मला भेटले. कसे भेटले तर त्यांनी एक नाटकाचं ऑडिशन ठेवलं होतं. 80 मुलं आली होती, 3 मुलांचं सिलेक्शन झालं. मी सिलेक्शन झालेल्या 3 मुलांमध्ये होतो. त्यांनी अजून 3 निवडले. तर मी धाडस करून त्यांना प्रश्न विचारले. म्हटलं सर रोल तर 3 लोकांचा आहे, 3 मुलं अजून कशाला? अशी शार्प मान वळली. मला म्हणाले हे तू मला विचारणारा कोण रे? फुल्या 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 फुल्या. आता फुल्याच्या जागी तुम्हाला आवडतील त्याशिवाय तुम्ही घालून घ्या. मी म्हटलं सर असं नाही, पण मी काय फक्त पाणी द्यायला आहे का? हे 3 मुलं अजून कशाला? तर मला म्हणाले उद्या जर प्रयोग चांगला झाला आणि तुमच्या टिंबला दात आले तर हे तुमची जागा घ्यायला तयार आहे. त्या 3घांना जागा घेण्याची कधी वेळ आली नाही, याचा अर्थ आमच्या टिंबला दात आले नाहीत अशातला भाग नाही. नाटकच 10 प्रयोगात बंद पडलं. एक सिनियर मला फार इंटरेस्टिंग भेटले, मकरंद नासपुरे. त्यांच्याबरोबर मी ऑस्ट्रेलियामध्ये एक दौरा केला होता आणि आम्ही निघालो आणि सिंगापूर ते ॲडलेड प्रवासामध्ये सिंगापूर एअरलाइन्समध्ये आमच्या बाजूला एक ऑस्ट्रेलियन माणूस बसला होता. त्यांची शैली फार इंटरेस्टिंग आहे बोलण्याची. त्यांच्याकडे त्यांनी असं पाहिलं, मला म्हणे अरे शंकरू अरे केवढं येते? मी म्हटलं हो मकरंदाला थोडा मोठा आहे. अरे मोठा तुझ्या डोक्या एवढा तर त्याचा गुडघा आहे. मग असंच विमान प्रवासामध्ये टर्ब्युलन्स लागला आणि मी खूप घाबरायला लागलो, ओरडायला लागलो. मला म्हणले शंकरू काळजी करू नको रे, एकदम सोपं असतं ती. म्हटलं काय सोपं असतं? विमान प्रवास का? नाही विमान प्रवासातला मृत्यू आपण मेलो कधी हेच आपल्याला कळत नाही. असे मकरंद नासपुरे भेटले. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आले प्रशांत दामले. दुबईमध्ये असताना चंद्रकांत कुलकर्णी सरांचा मला फोन आला. मला म्हणाले तुला एक नाटक करायचं, नाटकाचं नाव साखर खाल्लेला माणूस, आणि दुसरी गोष्ट आहे करशील का? म्हटलं हो सर करीन. तुमचा फोन आला, तुम्ही दिग्दर्शक आहात आणि सोबतीला तुझ्या प्रशांत दामले आहेत. म्हटलं हो सर काय पाहिजे अजून? मला म्हणाले मानधन किती घेशील? म्हटलं हो सर प्रशांत दामले सोबत एक तुमचं नाटक आहे, मी पर प्रयोग मानधन द्यायला तयार आहे. ते मला म्हणले उत्साहाच्या वरात काही बोलू नको, तो दामले खरंच घेईल. मी म्हटलं नाही 4000 रुपये घेईन. मग मी पटकन सांगून टाकलं. म्हटलं कशाला खरंच द्यावे लागले तर आमची पहिली तालीम, पहिला दिवस प्रशांत दामले अर्धा पाऊण तास उशिरा आले. चंद्रकांत कुलकर्णींनी त्यांना विचारलं काय रे बाबा उशीर का झाला? तर त्याच्यावर दामले सरांनी जे उत्तर सांगितलं आणि प्रसंग सांगितला तो त्यांच्या आयुष्यातली आणि कुटुंबातली स्वावलंबनाची परंपरा, त्यांच्यातला बारकावा किंवा त्यांचा जो प्रोफेशनलिझम आहे आणि त्यांची चिकाटी आहे आणि घरामध्ये जे काही आहे ते सांगायला पुरेसा होता. त्यांना विचारलं काय रे प्रशांत उशिरा का आला? तर ते म्हणाले आज माझी 92 वर्षाची आई स्टूलवरती चढून ट्यूब पुसत होती
आम्ही बसल्या जागी खुर्ची धरली. म्हणलं हे काय प्रसंग आहे. तर मी तिला म्हणलं आई नको ग एवढे कष्ट करू. तर ती म्हणाली अरे काळजी करू नको रे प्रशांत. त्याच्यावर मी तिला म्हटलं की अगं तुझी काळजी मला आहेच, पण उद्या तू पडलीस आणि 4 दिवस ऍडमिट झालीस तर माझे 4 प्रयोग कॅन्सल करायला लागतील, ही भीती मला जास्त आहे. तर असं नाटकावरती कुटुंबापेक्षाही जास्त प्रेम करणारा माणूस. खरं तर आज जगभरातल्या मराठी रसिक प्रेक्षकांना अभिमान वाटला पाहिजे. 14,339 हा आकडा आहे. माझी विनंती आहे, आज ऐका, सिएटल 2026 ह्या कन्व्हेन्शनचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक मराठी म्हणवणाऱ्या माणसाने आपल्या जागेवरती उभा राहून प्रशांत दामलेंचं स्टँडिंग ओवेशन देऊन स्वागत करा. मी विनंती करतो. त्यांच्याविषयी मी काय लिहिलं होतं ते आधी आपण ऐकूया. माझी विनंती आहे तुम्हाला, कारण ह्या माणसाविषयी आदर नसलेला मराठी माणूस जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेही सापडणार नाही. नाटक होतं साखर खाल्लेला माणूस. मी त्यांच्यावरती तेव्हा अशा ओळी लिहिल्या होत्या की 40 वर्ष नाटकामधला हा अढळ हुकमी एक का. सोपं नाही बरं का कुठल्याही क्षेत्रामध्ये 40 वर्ष काम करत राहून आपण लोकांना आवडत राहणं. 40 वर्ष हा नाटकामधला अढळ हुकमी एक का घेऊन आलाय साखर खाल्लेला माणूस असा शिक्का. आणि एवढी वर्ष काम करून अजूनही तीच भूक आहे आणि दामलेंना स्टेजवर पाहणं म्हणजे सुख आणि सुख आहे. जोरदार स्वागत करूया प्रशांत